50,000ची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडण्यात आले असून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे. सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांनी 50,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत सापळा रचण्यात आला. महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना 50,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली आहे.